श्री शिवाय नमस्तुभ्यम, श्री स्वामी समर्थ. बघतो नमस्कार. बघतो आज आपण एका अत्यंत खास विषयावर बोलणार आहोत आणि विशेष करून हा व्हिडिओ मी त्या लोकांसाठी बनवलेला आहे ज्यांच्या अंगात आत्ताच नवीन वारे येण्यास सुरुवात झालेली आहे. कारण अशा लोकांना वाऱ्याबद्दल किंवा अंगातील वाऱ्याची पाळणूक ही कशा प्रकारे करायची याबद्दल काहीच माहिती नसते आणि त्यामुळे त्यांच्याकडून कळत नकळतपणे अंगातील वाऱ्याचा अपमान केला जातो. आणि यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे अंगात येणाऱ्या वाऱ्याची पाळणूक जर नीट झाली नाही तर आपल्याच वाऱ्याचा आपल्याला देखील त्रास होत असतो. पण या गोष्टींची योग्य व अचूक माहिती नसल्यामुळे नकळतपणे बऱ्याच लोकांच्या हातून या चुका होत असतात. आणि म्हणूनच बघतो मी आज हा व्हिडिओ बनवित आहे जेणेकरून तुम्हाला हे समजून येईल की अंगातील वाऱ्याची पाळणूक नेमकी कशी करायची आणि त्यासाठी काही नियम असतात. बघतो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही नियम असे सांगितले आहे जे की माझ्या वैयक्तिक अनुभवावर देखील आधारित आहे. त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे की हा व्हिडिओ तुम्ही अगदी बारकाईने समजून घेऊन अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक लक्ष देऊन ऐका जेणेकरून तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तत्पूर्वी आपल्या भक्ती शक्ती या चॅनलला वेळोवेळी भेट द्यायला विसरू नका. कारण तंत्र, मंत्र, यंत्र आणि आध्यात्मिक भक्ती या क्षेत्रातील गुप्त माहिती, उपाय, उतारे या चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. या तर मग बघतो व्हिडिओच्या पुढील माहितीला सुरुवात करूया. अगदी बारकाईने ध्यान देऊन ऐका. फारच सुंदर आणि गुप्त माहिती आहे. तर बघतो मुळात अंगातील वाऱ्याची पाळणूक करणे म्हणजे काय. तर आपल्या अंगात वारे येते म्हणजेच आपल्या अंगात देव येतोय. तर मग अशा स्थितीत त्यासाठी काही नियम हे पाळावे लागतात. आणि यातील सर्वात पहिला नियम म्हणजे ज्या व्यक्तीच्या शरीरामध्ये वारे येत आहे अशा व्यक्तीने शिवात होऊ द्यायचे नसते. आता या बाबतीत स्पष्ट सांगायचे म्हटलं तर ज्या व्यक्तीच्या अंगात वारे येत आहे अशा व्यक्तीने मासिक धर्म आलेल्या व्यक्तीच्या संपर्कात किंवा अशा महिलेने बनवलेले अन्नपाणी अशा गोष्टींचे सेवन करायचे नसते. आणि बघतो हा नियम पुरुषांसाठी पण आहे आणि महिलांसाठी सुद्धा हा नियम आहे. बघतो अंगात येणाऱ्या सर्वांसाठीच हा नियम पाळावाच लागतो. आणि यामध्ये बघतो अनेक वारे असे आहे जे एवढे कडक असतात की त्यांच्याकडून काही अशी चूक झाली, अशी काही शिवत झाली तर लगेच त्यांच्या अंगावर पड्या येणे, चट्टे उठणे किंवा अंगाची जळजळ, खाज होणे असे त्रास देखील त्या लोकांना होत असतात. त्यामुळे बघतो हा नियम अत्यंत महत्त्वाचा आहे ज्यांच्या अंगात वारे येते आणि त्या लोकांना हा नियम पाळावाच लागतो. आता यात मृत्यूचे सूतकही येते, बाळणपणाचा विटाळ सुद्धा पाळायचा असतो. बघतो वाऱ्याची पाळणूक करत असताना पाळायचा दुसरा महत्त्वाचा नियम म्हणजे आपल्या वाऱ्याला जी गोष्ट चालत नाही, जी गोष्ट आपल्या वाऱ्याला खपत नाही ती गोष्ट आपण देखील पाळावी लागते. म्हणजेच जर समजा एखाद्याची नाथाची वारी असेल किंवा दत्त महाराजांची वारी असेल, त्याचबरोबर भवानी देवी, ज्योतिबा, म्हसोबा या देवाची जर वारी असेल तर अशा लोकांनी मांसाहार करणं हे पूर्णपणे बंद केलं पाहिजे. त्याचबरोबर बघतो जर सांगायचे झाले तर काळूबाईचे वारे जर कोणा व्यक्तीला येत असेल तर आई काळूबाईला काळे वस्त्र चालत नाही, काळा रंग चालत नाही. तर अशा लोकांनी काळ्या रंगाची वस्त्रे घालणे हे टाळले पाहिजे. म्हणजे थोडक्यात काय की आपल्या देवाला जी गोष्ट चालत नाही ती गोष्ट आपण सुद्धा करायची नसते. आता यामध्ये पाळायचा तिसरा महत्त्वाचा नियम म्हणजे जोपर्यंत त्या वाऱ्याची स्थापणूक होत नाही तोपर्यंत तुम्ही इतरांची कोडी घेणं किंवा वाऱ्याला प्रश्न विचारणं अशा गोष्टी करायच्या नसतात. त्याचे कारण असं म्हटलं आहे की देव गादीवर न बसवता तुम्ही जर इतरांची कोडी घेत असाल, त्यांचे प्रश्न सोडवत असाल किंवा वाऱ्याला इतरांचे प्रश्न टाकत असाल तर यामुळे तुमच्या वाऱ्याची ताकद ही कमी होत असते. आणि एक वेळ बघतो अशी येते की तुमचं वारं हे फक्त नावालाच राहतं, बाकी तुम्हाला काहीच दिसणार नाही किंवा तुमच्या वाऱ्याला काही कळत नाही. आणि त्यामुळेच बघतो स्थापणूक न करता, गुरु न करता इतरांची कोडी घेणं किंवा वाऱ्याला प्रश्न टाकणं या गोष्टी करू नका. बघतो यामध्ये चौथा महत्त्वाचा नियम म्हणजे ज्यावेळी तुमचे वारे हे नवीन यायला चालू झालेले असते तेव्हा त्या वाऱ्याचा जास्त बोबाटा करायचा नसतो किंवा देवऋषांकडे जाऊन लगेच सांगायचे नसतं. कारण बघतो जेव्हा कोणतेही वारं हे नवनवीन यायला चालू झालेलं असतं त्या वाऱ्याची जेव्हा सुरुवात असते तेव्हा ते फक्त एक हवेची झुळूक असते आणि तेव्हा त्या वाऱ्याकडे जास्त ताकद सुद्धा नसते. त्यावेळी अशावेळी तुमचं जर कोणी वाईट बघणारं असेल किंवा जर तुमचे कोणी शत्रू असतील तर लगेच तुमचं ते वारं खुंटवू देखील शकतात. आणि बघतो काही वेळा होते काय की चुकीचे वाईट प्रवृत्तीचे जे देवऋषी असतात ज्यांच्याकडे तुम्ही जर गेला आणि त्यांना समजलं की या व्यक्तीचं नवीन वारं यायला चालू झालेलं आहे आणि पुढे जाऊन या वाऱ्याची ताकद ही वाढणारी आहे तर अशावेळी ते तुमची शक्ती त्यांच्याकडेच ठेवून घेतात, तुमचं वारं हे त्यांच्याकडेच फिरवतात. आणि बघतो तुम्हाला हे समजत सुद्धा नाही की नेमकं झालं तरी काय. त्यामुळे ही गोष्ट मी माझ्या अनुभवावरून तुम्हाला सांगतो की जर तुमचं वारं नवनवीन येत असेल तर तुम्ही देवऋषांकडे लगेच लगबगीने जाऊ नका. कारण बघतो
माझ्याकडे अशी अनेक उदाहरणे आहेत. ही अशी लोक मी बरीच पाहिलेली आहे की बाबा त्यांचे वारे आधी येत होते आणि अमुक अमुक देवऋषाकडे गेल्यानंतर त्यांचे वारे येणं हे अचानक बंदच झालेलं आहे. त्यामुळे बघतो या सोप्या पण महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, कारण कुठला देवऋषी कसा असतो हे तुम्हाला समजणार नाही. आता बघतो अंगातील वाऱ्याची पाळणूक करण्याचा पुढचा 5वा महत्त्वाचा नियम म्हणजे, आणि खास करून हा नियम त्या लोकांसाठी आहे ज्यांचे नवीन नवीन वारा याला चालू झालेला आहे किंवा अजून अद्यापपर्यंत ज्या लोकांनी सुरू केलेलं नाही, जी लोक गुरु दीक्षित नाहीयेत, अशा लोकांनी हा नियम लक्षात ठेवला पाहिजे की कधी गुरु करताना घाई करू नका. योग्यतेने आणि गुरुच करावा. कारण बघतो शेवटी कसं असतं की गुरुची ताकद आणि गुरुचेच ज्ञान हेच शिष्याला मिळत असते. आणि महत्त्वाचे बघतो आजकाल झाले काय की पैशांसाठी कोणी सुद्धा गुरु व्हायला लागले, कोण पण ज्ञानमाळी स्थापनेचे कार्यक्रम करायला लागले. तर बघतो असं चालत नाही. बघतो नुसतं एखाद्या व्यक्तीच्या अंगात येते किंवा अंगातील वारं अमुक देवाचं नाव सांगते म्हणून लगेच स्थापणूक करायची, ज्ञानमाळ करायची, तर असं चालत नाही. आधी बघावं लागते की नक्की हे त्याच देवाचं वारं आहे ज्या देवाचं ते नाव सांगते, की मग त्याच्यामागून दुसरंच कोणीतरी बोलते, त्याच्यामागून कुठली वाईट शक्ती नाही ना. त्या गोष्टी सर्व बघाव्या लागतात बघतो. कारण बघतो कसं होते की बऱ्याच वेळा कर्मीबाधा, प्रेतबाधा किंवा वाईट शक्तीचा त्रास जर तुम्हाला असेल तर त्या शक्ती तुमच्या शरीरात खेळतात आणि ते कोणत्याही देवाचं नाव घेतात आणि असं खेळतात की समोरच्याला ते कळणार सुद्धा नाही की बाबा याच्या अंगात वाईट शक्ती खेळते की देव खेळतो, आणि ते कोणत्याही देवाचं नाव घेतात, कोणत्याही देवाचा उधो करतात. त्यामुळे या गोष्टी कळणं गरजेचं असतं की हे वारं नक्की कुठलं आहे, नक्की देवाचंच आहे का की बाहेरच्या कुठल्या ताकदीचं वारं आहे. म्हणून बघतो अंगात वारं येत असेल तर लगेच घाई करू नका, थोडा उशीर होऊ द्या, पण गुरु मात्र व्यवस्थित करा, गुरु मात्र योग्यच करा. आता यामध्ये पुढचा महत्त्वाचा 6वा नियम म्हणजे, तुमचं जर वारं येत असेल आणि तुम्हाला जर लोकांचे प्रश्न सुटत असतील, तुमच्याकडून लोकांचे कोरी सुटत असतील, तर या गोष्टीचा तुम्ही कधी गर्व करू नका. या गोष्टीला तुम्ही असे समजू नका की माझ्या अंगात देव येतोय आणि मी लोकांचे कल्याण करतो. हे असं अजिबात नसते बघतो. तुमच्या अंगात देव येतोय म्हणजे तुम्ही स्वतः देव नाही आहात, तर देवाचे गण तुमच्या अंगात येऊन लोकांच्या समस्यांचे निवारण करत असतात. त्यामुळे या गोष्टीवर तुम्ही गर्व करण्यासारखे काहीच कारण नाहीये. आणि मुळात ही गोष्ट कायम लक्षात ठेवा की ज्या व्यक्तीकडे गर्व असतो, जो अहंकार असतो, दैवी शक्ती त्या व्यक्तीकडे कधीही थांबत नाही. कारण मुळात बघतो देव हा लोकांचे कल्याण करण्यासाठी तुमच्यापाशी येत असतो. देवाला पण वाटत असते की या व्यक्तीकडून इतरांचे कल्याण होईल, त्यासाठी तुमच्याकडे तो येत असतो. पण तुम्ही जर अहंकार करत असाल, गर्व जर करत असाल, तर दैवी शक्ती तुमच्याकडे जास्त काळ टिकत नाही. आता यामध्ये पुढील 7वा नियम म्हणजे, बघतो तुमच्या देवतेचे जे काही वारं असेल, तुमच्या वाऱ्याचा जो काही दिवस असेल, तर किमान त्या दिवशी तरी तुमच्या वाऱ्याच्या नावानं तुम्ही भोग दिला पाहिजे. म्हणजे तुमच्या देवाच्या नावाने नैवेद्य हा तुम्ही ठेवला पाहिजे. आणि यामध्ये अजून एक गोष्ट लक्षात ठेवा बघतो की तुमच्या वाऱ्याचा जो काही दिवस असेल त्या दिवशी तुम्ही पावित्र्य राखणं हे देखील तितकेच गरजेचं आहे. अर्थात त्या दिवशी तुम्ही ब्रह्मचर्याचे पालन करणं आणि मांसाहार टाळणं या गोष्टी सुद्धा कराव्या लागतात. आणि बघतो तो एक दिवस तुम्हाला पूर्णपणे देवाच्याच नावानं अर्पण करायचा आहे. तर बघतो अंगातील वाऱ्याची पाळणूक करण्याचे हे होते काही महत्त्वाचे नियम. आता काही छोट्या मोठ्या गोष्टी सुद्धा आहेत आणि त्या पण गोष्टी तुम्हाला सुद्धा पाळणं हे तितकेच महत्त्वाचं आहे. तर त्या कोणत्या गोष्टी आहेत? आता यामध्ये वर्षश्राद्ध, सुतक अथवा बाळंतकरातील अन्नपाणी हे तुम्हाला घ्यायचं नसतं. आता बऱ्याचदा असे होते की आपल्या घरातीलच जवळची कोणीतरी व्यक्ती वारते किंवा आपल्या रक्तातीलच कोणीतरी नातेवाईक वारतात. तर अशा वेळी आपल्याला त्यांच्या कार्याचे म्हणा किंवा त्यांच्या घरातील जेवण वगैरे करावंच लागतं. तर बघतो एक गोष्ट लक्षात ठेवा की रक्ताच्या नात्यामध्ये जर कोणी वारलं असेल तर त्यांच्या कार्याचं खाल्लं तरी चालतं, फक्त बाकी कुणाच्या कार्याचं हे खायचे नसते. आणि यामध्ये अजून एक महत्त्वाचे तुम्हाला सांगायचे आहे, आणि अनेक लोक अशा चुका करतात आणि या गोष्टींचा त्रास देखील त्यांना पुढे जाऊन भोगावा लागतो. तर ती गोष्ट म्हणजे स्वतःहून तुम्ही वारं घेऊ नका. अनेक लोकांना सवय असते की लोकांना दाखवायचे असते की बाबा मी देवऋषी आहे किंवा माझ्याकडे वारं आहे आणि माझं वारं किती ताकदीचं आहे तुम्ही बघा, मी लोकांची कोडी सोडवू शकतो, मला लोकांचं सगळं काही समजतं. आणि यामुळे गुरु न करता, देव गादीला न बसवता, त्याची स्थापणूक न करता उगाचच वारं घ्यायचं, उगाचच गाडी लावायची आणि उगाच ढोल वाजवून वारी घ्यायची आणि लोकांची कोडी सोडवायची. तर या गोष्टी करू नका. या गोष्टी साफ चुकीच्या आहे. कारण बघतो देव हा तुम्ही बोलल्यावर येतो आणि तुम्ही बोलल्यावर जातो असं असत नाही. देवाच्या जेव्हा मनात असतं तेव्हा तो येतो, तेव्हा तो खेळतो आणि तेव्हाच तो जातो. तुम्ही देवाला अडवू शकत नाही किंवा देवाला ये पण म्हणू शकत नाही. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. त्यामुळे स्वतःहून वारं घेणं आणि लोकांची कोडी सोडवणे ही गोष्ट कधी करू नका.
तुम्हाला जर या गोष्टी करायच्याच आहे तर योग्य गुरुचे मार्गदर्शन घ्या, देव गादीला बसवा, त्याची स्थापणूक करा आणि बिंदासपणे तुम्ही लोकांचे जनकल्याण करा, लोकांची कोडी सोडवा, लोकांना अडचणीतून बाहेर काढा. पण गुरु न करता, देवाची स्थापणूक न करता, देव गादीला न बसवता लोकांची कोडी सोडवू नका. कारण बघतो होते काय की तुम्ही ज्याची कोडी सोडवत असता त्याला तर फरक पडतो, पण त्याचा त्रास मात्र हा तुमच्या मागे फिरतो आणि तुम्हाला हा त्रास भोगावा लागतो. त्यामुळे योग्य गुरुचे मार्गदर्शन घ्या आणि मगच त्या क्षेत्रामध्ये तुमचे पुढचे काम करा. तर बघतो आशा करतो की ही सविस्तर माहिती तुम्हाला नक्कीच पसंत आली असेल. कशी वाटली ते मला कमेंट्स करून कळवण्यास मात्र विसरू नका. खूप खूप धन्यवाद.